माणसाच्या जगायला जे जे काही लागतं त्याचा प्रचंड साठा महाराजांनी रायगडवरती करून ठेवलेला होता. हे वर्णन वाचल्यानंतर महाराजांच्या शत्रू पक्षातला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीतला माणूस सांगतो, त्यांच्या मृत्यूनंतर सांगतो, आता जेम्स डग्लस, त्यांनी बुक ऑफ बॉम्बे या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ते तुम्ही वाचलं तर मी सांगतो ते तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिलेलं आढळेल. हे जे सगळी तयारी त्यांनी बघितली की महाराजांकडे किती खजिना होता, त्यातले दोन बाकीचे म्हणजे लढाऊ याच्या व्यतिरिक्त महाराजांच्याकडे काय होतं आणि पैशा अडक्याशिवाय, तर त्यांच्याकडे धनुष्य बाणातले बाण याची संख्या 1,80,000 एवढी होती. धनुष्यबाण 1,80,000, हजारो तलवारी, हजारो भाले वगैरे वगैरे, धान्य, तेल, डाळी, कपडा याचा प्रचंड साठा रायगडवर होता. आणि याचं एकाच प्रतिक्रियेतून तुम्हाला मूल्यमापन परकीय माणसांनी केलेलं दिसतं. जेम्स डग्लस याच्यावरती असं म्हणतो की रायगडाचं स्वरूप बघितलं, रायगडाची बांधणी बघितली आणि हा सगळा राखीव साठा बघितला तर एक गोष्ट लक्षात आली माझ्या, त्यावेळी ते वाचल्यानंतर लक्षात येते की अल्पशिबंदीनिशी रायगड अख्ख्या जगाविरुद्ध लढू शकला असता. पुन्हा हे बघा कशा प्रकारातलं आहे. असेन मी नसेन मी, पण तरी मी माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी काय करून ठेवलेलं आहे की त्यांनी फक्त लढाईची तयारी दर्शवावी, मी बाकी सगळं त्यांच्यासाठी तयार मांडून ठेवलेलं आहे. आणि त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे. म्हणजे संभाजी महाराजांच्या काळामध्ये मोजणी झाली, ते छत्रपती झाल्यानंतर त्यावेळेला हे सगळे डिटेल आपल्याला मिळतात. हा काय अजित आपटेचा कल्पनाविलास नाही, ते हे तुम्हाला ऑन रेकॉर्ड दिसतं की खजिन्याचं रेकॉर्ड सुद्धा कसं ठेवावं याचाही एक उत्तम वस्तुपाठ या रूपाने तुम्हाला दिसतो. की नाही तर पैसे मिळवले काही कळलंच नाही आपल्याजवळ किती आहे, काही लक्षातच नाही, काही माहितीच नाही. त्या पत्रातली त्यांचीच वाक्य आहेत, रोजचा वसूल लिहित नाहीस, नुसता पैका खातोस, म्हणजे पैसे घेतोस पण काम करत नाहीस, पगार घेतोस पण काम करत नाहीस, हा त्याचा अर्थ आहे. तो काम करत नाही म्हणून त्याला काढून टाकलेलं आहे. याचा आजच्या काळातला सिग्निफिकन्स काय आहे किंवा अर्थ काय आहे, तर मेंटेनन्स ऑफ पेटी कॅशबुक नाहीये म्हणून महाराजांनी आपल्या अधिकाऱ्याला काढून टाकलेलं आहे.